नमस्कार मित्रमंडळी, कसे आहात? बरे आहात ना? मी आपला विधिमित्र ॲडव्होकेट अभिजित के. लॉ गायडन्स बाय ॲडव्होकेट अभिजित के ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांच्या सहर्ष स्वागत करतो. चला तर मग आज एका मुद्द्यावर आपण नवीन मुद्द्यावर चर्चा करूया. आता काय झालं आहे, आता अनेक जणांना यूट्यूब युनिव्हर्सिटी जी आहे, फेसबुक, व्हॉट्सअप, यूट्यूब युनिव्हर्सिटीमुळं अनेक लोक हुशार झालेले आहे. अनेक लोकांना असं वाटतं का आम्ही यूट्यूबवरून व्हिडिओ बघितले की आम्हाला कायद्याचं संपूर्ण ज्ञान आलं. असं नसतं मित्रांनो. आम्ही जो अभ्यास करतो त्या अभ्यासाच्या आधारे आमचा जो अनुभव असतो या क्षेत्रातला, त्या क्षेत्राच्या आधारे आम्ही आपणास जे कायदेशीर आपल्याला जे हक्क आहेत, अधिकार आहेत ते मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. तर काही गोष्टी तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो. अनेक यूट्यूबवर व्हिडिओज आहेत की जर घटस्फोट घ्यायचा असेल, एखाद्याचं लग्न जर झालं आणि त्याला जर घटस्फोट घ्यायचा असेल तर 100 रुपयाच्या स्टॅम्पवर ॲफिडेविट करून त्याला घटस्फोट घेता येतो. बरोबर? अनेकांना असं वाटतं. उदाहरण देतो. समजा एक अ आहे आणि एक ब आहे. अ हा मुलगा, ब आणि मुलगी. बचं लग्न 1 तारखेला झालं. तदनंतर ब ही तिच्या माहेरी निघून गेली, परत आली. परत आल्याच्या नंतर दुसऱ्या महिन्यामध्ये ती परत निघून गेली. त्याच्यात भांडणं झाले. भांडणं झाल्याच्या नंतर त्या दोघांना असं समजलं का आता आपण एकत्र राहू शकत नाही. ठीक आहे, त्यांनी विचारविनिमय केला, मध्यस्थी टाकले, पण त्यांचं काही जमत नाही. 3ऱ्या महिन्यामध्ये ते सगळेजणांची बैठक झाली. त्यांचं असं ठरलं का आपल्याला घटस्फोट घ्यायचा आहे, का आता आपण एकत्र राहू शकत नाही. परंतु मित्रांनो, मग अ आणि बला एका हुशार व्यक्तीने असं सुचवलं तर आपल्याला कोर्टात जायचं, कोर्टातून निकाल घ्यायचा तर त्याला वेळ लागेल. चला तर मग आपल्याकडे शॉर्टकट आहे, आपण 100 रुपयाच्या स्टॅम्पवर घटस्फोट घेऊ. त्यांनी तसं केलं मित्रांनो. परंतु त्यांनी तसं केल्याच्या नंतर तो जो त्यांनी स्टॅम्प केलेला होता तो बेकायदेशीर होता. एक लक्षात घ्या, स्टॅम्पवर कोणत्याही प्रकारचा घटस्फोट होत नाही. घटस्फोट तुम्हाला फॅमिली कोर्ट, सिव्हिल कोर्टमध्येच प्रॉपर पिटिशन दाखल करून, प्रॉपर अर्ज दाखल करून तुम्हाला डायव्होर्सची डिग्री घ्यावा लागते. त्यामुळं मित्रांनो, तुम्ही ह्या स्टॅम्पच्या भानगडीत पडू नका. काय होतं, पैसे कोर्टामध्ये लागतात. ठीक आहे, वकिलांची फीज असते, कोर्ट फीज, स्टॅम्प असतो, अनेक गोष्टी असतात. तर अनेकांना असं वाटतं का भाऊ आम्ही ते पैसे भरायचे, का आम्ही वकील नेमायचे. तसं नसतं मित्रांनो. एक लक्षात घ्या, ह्या भारतामध्ये जे कायदे आपल्यासाठी बनवलेले आहे ते कायद्यांचं पालन करणं आपलं कर्तव्य आहे. जर समजा आपण जर घटस्फोट कागदावर जर घेतला 100 रुपये स्टॅम्पवर, उद्या तो घटस्फोटचा जो कागद आहे तो बेकायदेशीर आहे. म्हणजे तरीही दोघांचं लग्न अद्यापही आहे, अ आणि बचं. उद्या भविष्यात अ आणि अचं लग्न झालं एका दुसऱ्या महिलेबरोबर, ब तशीच राहिली. बला वाटलं 4 महिन्यानंतर आता मला अच्या विरुद्ध ॲलिमनीची केस करू शकते मित्रांनो. त्यामुळं मित्रांनो, सावध राहा. माझं आपल्या सगळ्यांना सांगणं आहे का घटस्फोट घेताना घटस्फोटाचा अर्ज हा त्या सिव्हिल कोर्टच्या ज्युरिडिक्शनमध्ये तिथेच तुम्ही दाखल करायचा आहे. सिव्हिल कोर्ट, फॅमिली कोर्टमध्ये तुम्ही दाखल करू शकता. प्रॉपर विधिमित्राचा तुम्ही सल्ला घ्या, विधिज्ञाचा सल्ला घ्या. विधिज्ञाचा सल्ला हा घेणं खूप आवश्यक आहे आणि त्या प्रकारे तुम्ही अर्ज दाखल करू शकता. मित्रांनो, काय असतं, अनेक लोक अनेक प्रकारचे सल्ले देतात, परंतु कायद्याविषयक जर माहिती घ्यायची असेल, तुम्ही आता माझ्यासमोर पुस्तक बघू शकता मित्रांनो. मॅरेज अँड डायव्होर्स लॉ. आता बघा, ह्यामध्ये किती स्पेशल मॅरेज ॲक्ट आहे, फॉरेन मॅरेज ॲक्ट आहे, सक्सेशन ॲक्ट आहे, हिंदू मॅरेज ॲक्ट आहे, हिंदू अडॉप्शन मेंटेनन्स ॲक्ट आहे, आनंद मॅरेज ॲक्ट आहे, आर्या मॅरेज आहे, हिंदू मॅरेज आहे व्हॅलिडेशन प्रोसिडिंग, हिंदू सक्सेशन ॲक्ट आहे, हिंदू मॅरिटरी गार्डियनशिप ॲक्ट आहे. तुम्ही बघा, डायव्होर्स ॲक्ट आहे, बघा ख्रिश्चन मॅरेज ॲक्ट आहे, मॅरेज आहे, मुस्लिम लॉ आहे, रिझोल्युशन ऑफ मॅरेज इन मुस्लिम मॅरेजेस आहे 1929. बघा, तुम्ही सांगा मित्रांनो, हे त्याचं पुस्तक आहे. ठीक आहे, या बेर ॲक्ट्स असतात. आम्ही का आपल्याला, तुम्हाला विधिमित्राची का गरज पडते, विधिज्ञाची गरज का पडते मित्रांनो? कायदेशीर ज्या तुमच्या तरतुदी आहेत त्या तरतुदींचा तुम्हाला फायदा व्हावा,
कायदेशीररित्या तुम्हाला भविष्यात अडचण येऊ नये म्हणून मी तिथनं तुम्हाला मदत करत असतात. ठीक आहे मित्रांनो, आजच्यासाठी आपण एवढं शिकलो आहे. अजून तुम्हाला मी अनेक वेगवेगळे मुद्दे आहेत, त्या मुद्द्याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे, शिकवणार आहे मित्रांनो. तर आजच्यासाठी एवढंच आहे. माझं सगळ्यांना एकच म्हणणं आहे, आनंदित राहा, खुशाल राहा, व्यवस्थित जगा, कोणत्याही भांडणामध्ये पडू नका, भांडणं करू नका. आणि ज्यांनी लग्न केलेलं आहे, लग्न केलेल्या लोकांसाठी माझा असा सल्ला राहील की एकमेकाला समजून घ्या. विवाह हा खूप पवित्र नातं आहे, विवाहबंधनात असणं. तर डिवोर्सला जायच्या अगोदर परत एकदम विचार करायचा असतो. विचार करा, एकत्रित जर राहिलं तर त्याचा फायदाच असतो. किरकोळ गोष्टीवरून भांडणं करण्यात मजा नसते. ठीक आहे मित्रांनो, आजच्यासाठी एवढं. चला तर मग भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.